इराणनं हॉर्मुझमधली वाहतूक पूर्णपणे थांबवली। अमेरिकेच्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाहतूक बंद। कोणतंही जहाज जाऊ देणार नाही, इराणच्या IRGCनं केली घोषणा। अली खामेनी आणि इतर नेत्यांच्या हत्येचा बदला घेणार। खामेनींच्या दफनानंतर मोस्तबांची धमकी। अमेरिकेला मदत करणाऱ्यांनाही ठार करणार असा इशारा। मुशीमधल्या दुर्घटनेत 9व्या कामगाराचाही मृतदेह सापडला। 14 जणांना सुखरूप वाचवलं। 81 तासांनंतर शोधकार्य थांबवलं। दोषींवर कारवाई होणार का, याकडे लक्ष। अकोल्यात सोयाबीन न उगवल्यानं बूस्टर आणि रवी सीड्स या 2 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल। 1000 शेतकऱ्यांकडून तक्रार। अमरावतीनंतर अकोल्यात थेट कारवाई। नंदुरबारच्या शहाद्यातल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणातून 22 विद्यार्थ्यांना विषबाधा। 8 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी दिली वसतिगृहाला भेट। हैदराबादमध्ये पॉक्सोच्या आरोपीकडून 6 जणांची हत्या। आरोपी करणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीसह कुटुंबातल्या 3घांचा खून, तर स्वतःची पत्नी आणि 2 मुलांना रागाच्या भरात संपवलं। ज्ञानोबारायांची पालखी रात्री 11:30 वाजता सासवड नगरीत दिवे घाटात रस्त्याचं काम सुरू असल्यानं झाला मोठा विलंब। तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरमध्ये। व्हिएतनाममध्ये प्रवासी बोट उलटली। 15 भारतीयांचा मृत्यू। बोटीवरील 36 पैकी 21 जणांना वाचवण्यात यश। सर्व पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती। इंग्लंड विरुद्धच्या 5व्या T20 मध्येही भारताचा 56 धावांनी पराभव। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सलग 6 T20 सामन्यात भारत हरला। सलग 2 मालिकाही व्हाईट वॉशनं गमावल्या। इंग्लंडही फुटबॉल वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये अतिरिक्त वेळेत नॉर्वेवर गोल नोंदवून रोमहर्षक विजय। निर्धारित वेळेत झाली होती 1-1 अशी बरोबरी। मेस्सीची अर्जेंटिनाही फुटबॉल विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दाखल। मेस्सीचा एकही गोल नाही, पण स्वित्झर्लंडवर 3-1 विजय। अतिरिक्त वेळेत 2 गोल नोंदवून अर्जेंटिना विजयी।